नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या सन 2025-2026 वर्षासाठी कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पैठण येथे पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भूषवले. या बैठकीत घनसावंगी मतदारसंघाचे आमदार डॉक्टर हिकमतदादा उडान यांनी उपस्थित राहून मतदारसंघातील प्रलंबित आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जोरदारपणे मांडले. दुधना, कल्याणी आणि इतर नदीवरील केटवेरचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याची मागणी, पाथरवाला उच्च पातळी बंधाऱ्यातून गल्हाटी धरणात पाणी सोडण्याचा मुद्दा, गुंज आणि साष्ट पिंपळगाव येथे नवीन बंधाऱ्याची उभारणी, तब्बल 18 वर्षापासून प्रलंबित असलेल्या हातवन धरण प्रकल्पात गती देण्याची मागणी. इतकंच नाही तर चारी क्रमांक 26चे अस्तरीकरण, मंगरुळ आणि भायगावन येथे इस्केप गेट बसवणे, तसेच घनसावंगी मतदारसंघातील डाव्या कालव्याच्या 68 किलोमीटर अस्तरीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याची मागणीही करण्यात आली. या बैठकीत खासदार रामराव वरकुते, खासदार कल्याण काळे, आमदार विलास भुमरे, आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंहराजे पंडित, आमदार रमेश बोरनारे यांच्यासह मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव, पैठण. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.